महायुतीला घवघवीत यश आलेलं आहे आणि त्यानंतर सर्वांनाच वेध लागलेले आहेत ते म्हणजे शपथविधीचे आणि लाडक्या बहिणीचा जो निधी येणार होता त्याचे। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार सर सोबत आहेत। सर काय सांगाल, आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। काही नाही, 5 तारखेला 5 वाजता शपथविधी आहे, 4 तारखेला पर्यवेक्षक येऊन आमदारांची बैठक होईल आणि आमच्या विधिमंडळ गटाचा नेता निवडला जाईल आणि 5 तारखेच्या शपथविधीमध्ये किती मंत्री शपथ घेतील ते 4 रात्री तुम्हाला अधिकृतपणे सांगितले जातील। या शपथविधीचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना असेल, राज ठाकरेंना असेल, कारण राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। दोघांनाही सर्वांनाच आमंत्रण असेल। उद्धवजी तर विधान परिषद सदस्य आहे, आपण विधानसभा विधान परिषद सदस्य, राज्यसभा लोकसभा सदस्य यांना निमंत्रण देतोच, पण तुम्ही त्यांना प्रश्न एकदा तर विचारून आम्हाला माहिती द्या की ते येणार आहेत की नाही। निमंत्रण तर जाणार आहे। सर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजना ही महायुतीची खूप महत्त्वाची योजना होती, खरं तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला। पण आता महायुतीमधले 3 पक्ष 3 दिशेकडे दिसतात आपल्याला, कारण अजित पवार असं म्हणतायत की ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं, एकनाथ शिंदे असं म्हणत होते की 20 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील, आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा नाही, तुमचा गैरसमज काढून टाका। एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे तर या महिन्यात जाणारच आहे ना, तो कुठं प्रश्न उपस्थित आहे। तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं करू नका। एकनाथ शिंदेंनी सांगितलं 5 हप्ते दिले, 6वाही हप्ता जाईल, 7वाही जाईल, 8वा जाईल। मला विचारलं की तुम्ही 2100 रुपये कधी वाढवणार आहे, म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे। कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे, रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की 1 एप्रिलपासून द्यायचे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो। हा माझा निर्णय नाही आहे, हा मंत्रिमंडळाचा असतो। पण पुढच्या वर्षी 1001% पैसे दिले जाईल। पण सर निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की 2100 रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या। मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजलं, आम्ही देणारच आहोत तेच सांगतोय ना। सरकार आल्यावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना, मग कुठं प्रश्न आहे, अर्थसंकल्पात देतोच आहे आपण। विरोधक आता टीका करू लागलेत की आता ही फसवणूक। विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा। तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकच आवाज येईल, अपोजिशन वाले झूठ बोलते झूठ बोलते झूठ बोलते। प्रश्न कुठं उपस्थित होत आहे? आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार? मग 3000 रुपये कुठून देणार होते? तुम्ही 3000 रुपये देणार होते सांगितलं ना, किती खोटे बोलतात होय। मग आता मला महत्त्वाचं एक विचारायचं आहे की म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार आहे, तो असणार आहे का? मागच्याच बजेटमध्ये आपण ते घेतले आहेत ना। आपण पुरवणीमध्ये, जुगईच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो। पण शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, महायुतीमध्ये कुठला तणाव निर्माण झालेला आहे का? कारण एका ठिकाणी एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत, गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असं वाटतंय का? कारण खूपच लांब असं आम्हाला नाही वाटत, असं विरोधकांना वाटतं आणि काही पत्रकारांना हाताशी धुवून ते बातम्या चालवतात। याच्यापेक्षा काही नाही आहे, कुठेही नाराजी नाही, कुठेही काही नाही, सर्वजण आनंदात आहे। तुम्हीच आपले बॉडी लँग्वेज, अरे एखादा माणूस थकून असतो, एखादा फोटो येताना तुमचं म्हणणं आहे की कुठेही असं तरी तो हसलाच पाहिजे, रात्री झोपेतून उठला आणि फोटो काढला तरी हसलाच पाहिजे, असं असतं का? बॉडी लँग्वेज कोणत्या डिग्री घेतली, कोणता डिप्लोमा घेतला, कोणतं सर्टिफिकेट घेतलं, पण आपल्या लोकशाहीमध्ये कोणी उठतो, कॉमर्सचा विद्यार्थी बॉडी लँग्वेजचा अभ्यास करतो, आता अडचण आहे ती। बरं, मुख्यमंत्री नेमका कुठल्या पक्षाचा होईल महायुतीमधल्या, भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी? तुम्ही कोणता दाखवगा? तुम्ही जो दाखवगा तोच होईल। तुम्ही स्वतःवर तर विश्वास ठेवा, कारण भाजप तुम्ही हे सिद्ध करताय का की साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही जे दाखवतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका, आम्ही खोटं दाखवतो? मग तुम्ही नाव दाखवगा, दिवसातून 50दा नाव दाखवगा, अजून काय राहिलं? तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे आम्ही जे नाव दाखवलं तोच मुख्यमंत्री, तेच मुख्यमंत्री होण्याचे 100% चान्स। खूप खूप धन्यवाद सर सामटेशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन रोहित सर, मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।